आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पेठ माळेगाव शाळा येथे मोठ्या पुलाची जीर्णावस्था झालेली, पुलाचे नवीन बांधकाम होणे याबाबत निवेदन। ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव येथील नदीवरील पुलाचे नवीन बांधकाम काम होण्याबाबत निवेदन। पेठ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 23 सार्वजनिक बांधकाम क्रमांक 66/500 महामार्गावरील माळेगाव शाळा फाटा येथील माळेगाव शाळा येथे नदीवरती मोठा पूल असून या पुलाची जीर्ण अवस्था झालेली आहे। याच पुलावरून पेठ तालुक्याला जाण्याचे मुख्य दळणवळण असल्याने एकमेव जोगमोडी पेठ आंबे पेठ हे तालुक्याचे ठिकाण आणि मुख्य बाजार आहे। पेठला ग्रामीण रुग्णालय, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालय असल्यामुळे याच रस्त्याने जाण्या येण्यासाठी विद्यार्थ्यांना, प्रवाशांना, वाहनधारकांना हाच एकमेव पर्यायी रस्ता असल्यामुळे या पुलाची बिकट अवस्था झालेली असल्याने एसटी महामंडळाची बस राष्ट्रीय महामार्ग 23 सार्वजनिक बांधकाम क्रमांक 66/500 महामार्गावरील माळेगाव शाळा फाटा येथील पूल कमकुवत झाल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। पेठ, जोगमोडी, आंबे, पाहुचीबारी, मनखेड, तोरंगण, हरसूल, आमडोंगरा ह्या मार्गाने बसेस प्रवासी विद्यार्थ्यांना ह्याच रस्त्यावरून प्रवास करत असते। त्यामुळे या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी याकरिता ग्रुप ग्रामपंचायततर्फे सार्वजनिक बांधकाम अभियंता यांना निवेदनाची तात्काळ दखल घेऊन यावेळी सार्वजनिक बांधकामाचे अधिकारी सोनवणे, शाखा अभियंता धिवर यांच्या समवेत सरपंच दिलीप राऊत, कृष्णा चौधरी, धर्मराज देशमुख, गोपीनाथ धूम, हिरामण राऊत, ग्रामस्थ पुलाची पाहणी करताना याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन लवकरात लवकर पुलाचे काम व्हावे या संदर्भात स्थानिकांची मागणी होत आहे। आज पेठ, जोगमोडी, आंबे या रस्त्यावर राज्यमार्ग क्रमांक 37 या रस्त्यावर काल रात्री हेवी जड लोडेड ट्रक गेल्याने अचानक इथे पुलाच्या स्लॅबला भगदाड पडलं। त्यामुळे आज सकाळी मी लवकर माझ्या स्टाफसह इंजिनियर धिवर यांच्यासह पाहणी करायला आलो आहे। इथे प्रत्यक्षदर्शनी असं दिसून येतं आहे की पुलाचं तात्काळ यावरून वाहतूक बंद करावी लागेल आणि आजच्या आज मी त्याचं एस्टिमेट तयार करून वरची मंजुरी पाठवून देतो। मंजूर झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी काम चालू होईल।